Hello dear students, welcome students. Today about going to learn addition and subtraction a pair. Page number 31. तर मुलांनो चिल्ड्रन्स आपण या अगोदर पेज नंबर 30 म्हणजेच लेसन नेम काय सबट्रॅक्शन अँड ॲडिशन अँड सबट्रॅक्शन पेयर पेज नंबर 30 वरील बेरीज व वजाबाकीचे गणिते पाहिली होती. आज आपण पेज नंबर 31 पुढची उदाहरण म्हणजेच या पानावरचे एक्झाम्पल पाहणार आहोत. मग त्या पानावरती कोणते एक्झाम्पल आहेत रे? वन प्रॉब्लेमचे एक्झाम्पल आहेत. तर फर्स्ट नंबर एक्झाम्पल बघा काय आहे, मी रीड करते फर्स्ट नंबरचं. वेदश्री रीड 9 pages of a book. How many more pages students she read to finish reading 15 pages. बघा व्हॉट इज अ गिवन म्हणजे इथं काय सांगितले, वेदश्रीने 9 pages बुकमधले 9 pages रीड केले. काय केले? 9 pages रीड केले. हाऊ मेनी मोर पेजेस शुड शी रीड फिनिश म्हणजे तिला फिनिश करण्यासाठी 15 पेजेस होते त्या बुकमध्ये, पण तिने किती केले पेजेस रीड? 9. मग त्याच्यातले किती तिने पेजेस रीड केले नाहीत. पेजेस किती रीड करण्यासाठी किती पेजेस अजून कमी पडतात. म्हणजे 15 होण्यासाठी टोटल फिनिश करण्यासाठी किती होते पेजेस? 15. मग टोटल फिनिश करण्यासाठी किती पेजेस कमी पडतात. व्हॉट इज गिवन म्हणजे इथं काय दिलेलं आहे आपल्याला? वेदश्री रीड 9 पेजेस है ना. वेदश्री रीड 9 पेजेस. नंबर ऑफ पेजेस रीड 9. नंबर ऑफ पेजेस ऑलरेडी रीड किती झालेले आहेत? ऑलरेडी किती आहेत पेजेस? 15. म्हणजे आणि व्हॉट शूड बघा व्हॉट शूड वी डू ॲड ऑर सबट्रॅक्ट म्हणजे आपल्याला इथं काय करायचं आहे? ॲडिशन करायचं आहे की सबट्रॅक्शन? आता 15 पेजेस होते त्यामधील तिने 9 पेजेस रीड केले. मग किती कमी पेजेस तिने अजून कमी वाचले? राहिले किती? लेफ्ट किती? मग सो चिल्ड्रन हाऊ विल सबट्रॅक्ट टेक अवे 9 फ्रॉम 15 अँड सी हाऊ मेनी आर लेफ्ट. किती लेफ्ट झाले बघा या ठिकाणी पण सांगितलं आहे. हाऊ विल काउंट फ्रॉम 9 फॉरवर्ड अप टू 15 टू गेट द सबट्रॅक्शन म्हणजे इथं आपल्याला काय करायचं आहे? सबट्रॅक्शन 9 पासून फॉरवर्ड 9 पासून पुढचे फिंगर्स आपले काउंट करायचे आहेत, बोटे मोजायची 15 होईपर्यंत. 9 नंतर ना किती येतात मग त्याचे आपण एक्झाम्पल पाहूया. बघा आता 15 मायनस 15 ऑलरेडी होते आहे ना. 15 मायनस 9 इज इक्वल टू किती येणार? मग 9च्या पुढे आपल्याला फिंगर्स मोजायचे आहेत. 9च्या पुढचा कोणता नंबर रे? 10. 10 11 12 13 14 अँड 15. 15 पर्यंत आपण मोजले. किती आहेत मग? 1 2 3 4 5 अँड 6 म्हणजे आन्सर काय येणार? 15 मायनस 9 इज इक्वल टू 6 असं येणार आहे ना. हे मायनस केलं आपण. आता आणि ॲडिशन जर करायचं म्हटलं तर कसं करणार आपण? 9 प्लस 6 किती होतात? 15. म्हणजेच काय? देअरफॉर 15 प्लस 9 इज इक्वल टू 9 प्लस 6 इज इक्वल टू 15. अँड 15 देअरफॉर आन्सर किती आले? 15 मायनस 9 इज इक्वल टू 6 पेजेस लेफ्ट है ना. बघा नेक्स्ट एक्झाम्पल. हसन कलेक्टेड 30 सीड्स. सम ऑफ देम आर चिक्कूज
seeds and the remaining 22 are custard apple. How many चिक्कू सीड आर देअर? असलने किती कलेक्टेड सीड्स केले? सीड्स म्हणजे बिया, त्याने गोळा केले. कलेक्ट म्हणजे जमा केले. किती? 30. सम ऑफ देम आर चिक्कू. त्यामधील काही कोणते होते? चिक्कूचे होते. रिमेनिंग किती होते? चिक्कू सीड्स अँड रिमेनिंग 22. म्हणजे चिक्कूचे किती होते? 22. आणि आर सम कस्टर्ड ॲपल. कस्टर्ड ॲपलचे पण होते. हाऊ मेनी चिक्कू सीड आर देम. म्हणजे बघा, चिक्कू असलने किती सीड्स कलेक्ट केले? 30. त्यामधील कस्टर्ड ॲपलचे किती होते? 22. आणि मग राहिले किती? मग चिक्कूचे किती आहेत? हाऊ मेनी चिक्कू सीड आर देअर. म्हणजे 30मधून 22 कोणाचे आहेत? कस्टर्ड ॲपलचे. कस्टर्ड ॲपल मीन्स सीताफळ. सीताफळचे किती होते? 22 होते. मग चिक्कूचे किती होते 30मधले? मग आपल्याला काय करायचं आहे? इथं काय सांगितलं आहे? व्हॉट इज अ गिवन. काय सांगितलं आहे? व्हॉट इज अ गिवन. मग इथं आपण काय राईट करणार? कलेक्टेड 30 सीड्स. 30 सीड्स. व्हॉट इज हा काय सांगितलं आहे आपल्याला? सबट्रॅक्शन करायला सांगितलं आहे ना. सबट्रॅक्ट. काय सांगितलं आपल्याला? सबट्रॅक्ट करायला सांगितलं आहे. आता बघा आपण करूया. 30 मायनस 22 इज इक्वल टू किती येणार? 30 मायनस इज इक्वल टू 30 मायनस 22 इज इक्वल टू आन्सर किती येणार? आता 22च्या पुढे आपण 30 येईपर्यंत फिंगर्स काउंट करायचे. बघा 22 नंतर 23, 24, 25, 26, 27, 28, 29 अँड 30. हाऊ मेनी? आता हे सगळे किती आहेत काउंट करूया. हाऊ मेनी सीड्स काउंट? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 राहिले आहे की नाही? मग इथे आन्सर किती येणार? 30 मायनस 22 इज इक्वल टू 8. हे झाले सबट्रॅक्शन. बरोबर आहे की नाही? आता हेच आपल्याला एक्झाम्पल ॲडिशनमध्ये करायचं आहे. कसं करायचं? 22 प्लस 8. आन्सर किती येणार? 30. देअरफॉर 30 मायनस 8 इज इक्वल टू 22. बघा म्हणजे चिक्कूचे किती आले? हाऊ मेनी चिक्कू सीड्स? हाऊ मेनी चिक्कू सीड किती आले चिक्कूच्या बिया? 30 मायनस 22 इज इक्वल टू 8. म्हणजे चिक्कूचे किती सीड्स आहेत? चिक्कूच्या बिया किती आहेत? 8 आहेत. समजतंय का? अंडरस्टँड? बघा सबट्रॅक्शन अँड ॲडिशन अँड सबट्रॅक्शन अ पेयर. बेरीज आणि वजाबाकीची जोडी हा आपण या लेसनमध्ये पाहिलेला आहे. आता आपण या पुढचा लेसन पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. या बुकमध्ये या पेज नंबर 31मध्ये काही एक्झाम्पल दिलेले आहेत. ते तुम्ही आपल्या मॅथ्सच्या नोटबुकमध्ये सॉल्व करायचे आहेत आणि बुकमध्ये सुद्धा सॉल्व करायचे आहेत. सो बाय.